डान्सबार प्रकरणी मालकासह काही जण रडारवर, वरिष्ठांकडून गंभीर दखल, परवानगी देणारे चौकशीच्या फेऱ्यात. म्हैसाळ विजयनगर तालुका मिरज येथील राही पॅलेस डान्सबारची पाळीमुळे खोलवर पसरली आहेत. डान्सबारच्या मालकावर आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, त्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान डान्सबार सुरू करण्यास कोणी परवानगी दिली याचीही चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. राही पॅलेस बारमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली होती आणि यावेळी कोल्हापूरमधील हायप्रोफाईल बारवालांसह 5 ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या डान्सबारमध्ये प्रत्येक सोमवारी बारबाला बोलवल्या जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार कधीपासून सुरू होता याची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर आता मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या डान्सबारची पाळीमुळे खोलवर असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात डान्सबारला बंदी असताना येथे परवानगी दिली कोणी? हा राही पॅलेस बारचा व्यवस्थापक आणि मालक खात्यातील कोणाकोणाच्या संपर्कात होते याचीही चौकशी सुरू आहे. बारवाल्यांच्या एजंटांचे लागेबंदे कुठपर्यंत आहेत याची माहिती घेतली जाते आहे. त्यामुळे या डान्सबारची पाळीमुळे आणखीन खोलवर असल्याचं समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी म्हैसाळ.